विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज बस स्थानकातून पुन्हा एकदा दागिने चोरीस गेल्याची घटना घडली आहे। याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास येथे चोरी झाली आहे। याच दिवशी अन्य एका महिलेचे दागिने बस स्थानकातून चोरी गेले आहेत। याबाबतही महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे। मिरज बस स्थानकात वारंवार चोऱ्या होत असून यामुळे प्रवासी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महात्मा गांधी चौक पोलिसांनी बस स्थानकातील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे। मिरज ग्रामीण बस स्थानकात घडलेल्या या चोरीच्या घटनेबाबत सुवर्णा बाबासू पाटील वय वर्ष 54 राहणार हरिपूर सांगली यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। येथून त्यांचे 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरीस गेले आहे। पोलिसात या गंठणची किंमत 36,000 रुपये इतकी नोंद झाली आहे। याबाबत पाटील यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मिरज ग्रामीण बस स्थानकात सांगलीकडे जाणारी बस समजून गैरसमजाने त्या मिरज ते पंढरपूर या एसटी मध्ये चढत होत्या। यावेळी गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या हँडबॅगेतील पिशवीमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे। पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत।